झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. रेल्वे प्रकल्पास जमीन देण्यास शेतकऱ्यांचा नकार. कापडणे शिवारात शेतकरी झाले आक्रमक. शेतकरी व कर्मचारी धावले एकमेकांच्या अंगावर. धुळे जिल्ह्यातील बोरविहीर नरडाणा रेल्वे मार्गाच्या संपादित जमिनीचा वाद आता चांगलाच पेटलाय. योग्य मोबदला मिळत नसल्याने कापडणे परिसरातील शेतकऱ्यांनी जमिनीचा ताबा देण्यास नकार दिल्याने रेल्वे अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांसोबत शेतकऱ्यांचा जोरदार वाद झाला. धुळे तालुक्यातील कापडणे धमाने शिवारात बोरविहीर नरडाणा रेल्वे मार्गाचे काम प्रगती पथावर असून संपादित झालेल्या जमिनीचा ताबा घेऊन रेल्वे प्रशासन काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र कापडणे व धमाने शिवारातील शेतकरी आपल्या शेतीचा योग्य मोबदला न मिळाल्याने चिंतित आहेत. बागायती जमिनी असूनही प्रशासनाने जिरायतीचे भाव देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. म्हणून आम्ही जमिनीचा ताबा देणार नाही अशी ठाम भूमिका कापडणे व धमाने शिवारातील शेतकऱ्यांची आहे. दिनांक 22 एप्रिल रोजी कापडणे शिवारात महसूल रेल्वे व पोलीस विभागाचे कर्मचारी अधिकारी यांनी शेत शिवारात येऊन जमिनीचा ताबा घेण्यास सुरुवात केली. यावेळी संतप्त शेतकरी आणि आलेले अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला. यावेळी सोनगिरी पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद थांबवला तर शेतकऱ्यांनी ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यावेळी आमदार राम भदाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून सद्य परिस्थितीत जमिनीचा ताबा घेण्याचं काम थांबवलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. तूर्त हा वाद थांबला असला तरी शेतकऱ्यांच्या योग्य मोबदल्याचं काय हा प्रश्न अद्याप मात्र तसाच आहे. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.